जय भीम नमो बुद्धाय हा व्हिडिओ बघा दादा. चैत्रभूमी त्यांच्या तीर्थक्षेत्र बनवा काही बनवा, पण बाकीच्या लोकांना त्रास का देतात? रेल्वे फुकट, एसटी फुकट, तुम्ही आम्हाला पण द्या ना मग फुकट. टॅक्स कोण भरणार? आम्ही भरणार का? म्हणून आम्ही म्हणजे कोण? म्हणजे जे इकडे राहणारे किंवा जे काही आहेत मुंबईमध्ये राहणारे ते. काय म्हणजे दुसरीकडे कुठेतरी नेलं पाहिजे. तिथे ठाणा बिणा जिकडे हे नाही ना, इकडे भयंकर लोक बाहेर गावी जातात ऍक्च्युअली 4-5 दिवस. एक तर दुबईला गेलाय, फार त्रास. आता बघा ना 4 दिवस कसं हैराण झालंय. माझं एक मत आहे की आपण गणेशोत्सव वगैरे काहीच आपण थांबवत नाही, मग ह्यांनाच का थांबवायचं? ते बरोबर आहे. कारण गणपतीचा तर धांगड धिंगा 10 दिवस हल्ली प्रत्येक दिवशी विसर्जन असतं. म्हणजे ह्यांना केवळ अपोज करायचं म्हणून अपोज का करायचं? त्यांनी स्वच्छता ठेवली. याच्याच उत्तर देतो तुम्हाला. कुठला गोविंद दाखवू हीच आपण कशालाच म्हणजे बोला बोला बोला. कळलं की नाही? मी काय म्हणतो, गणेशोत्सवचं यू कॅनॉट कम्पेअर विथ दिस. इकडे काय होतं तुम्हाला सांगतो, इकडे काय घाण होते. बघा पूर्ण व्हिडिओ हा एक दिवस त्यांना नाही यायला. कमेंट करून सांगा म्हणजे. मतलब पब्लिक भी इतना एकदम शेड्यूल क्लास से आती है, बहुत गंदगी करके जाती है. अगर वो शेड्यूल कास्ट है इसलिए ज्यादा हाँ बिल्कुल है ना. वो लोग आते हैं, उन लोगों के है ना कुछ भी उनका कैटेगरी एकदम इतना गंदे रीत से वो आते हैं कि इतना देख के ही दूर से मालूम पड़ता है कि ये कौन से लोग आ रहे हैं. मतलब एकदम सफोकेशन होता है, बहुत बदबू आती है. आपको क्या लगता है कि दलितों की जो संघर्ष है वो ज्यादा बदबू मारता है? नहीं, वो उनका खान पान भी ऐसा नहीं, वो तो सब बराबर है, लेकिन फिर भी एक इतना क्वांटिटी में और एक घर में 4 जने रहे उसका फर्क पड़ता ना. बघितला ना, हे भाडकाऊ मनुवादी यांना बाबासाहेबाचे लेकरं चैत्यभूमीला येऊन राहिले हे त्याच्या डोळ्यात भरून राहिलं. तर तुम्हीच ठरवा की यांना काय म्हणायचं. कमेंटवर एवढ्या शिव्या द्या का व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, शेअर झाला पाहिजे. आता खरे भीम सैनिक असाल, बाबासाहेबाला मान द्यायला असाल तर जय भीम नमो बुद्धाय.